अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पती पत्नीची हत्या करून अडाण धरणात फेकलेल्या पतीसह पत्नीचा मृतदेह शोधून काढण्यात यश। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा व कारंजा, लाड तालुक्यातील सीमेवर असलेल्या इंजोरी नजीकच्या अडाण धरणात मच्छीमारांना मंगळवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला होता। तो मृतदेह बाहेर काढून दिला तेव्हा अनोळखी मृतदेह म्हणून नोंद होती। ओळख पटविण्यासाठी मानोरा पोलीस शोध घेत होते। ओळख पटल्यानंतर मानोरा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा नातूच असल्याचे निष्पन्न झाले। तेव्हा आरोपीस अटक केली। तेव्हा रात्री प्रल्हादवीर यांच्या पत्नीलाही ठार मारून अडाण धरणावरील पुलावरून याच धरणात फेकून दिल्याची माहिती आरोपीने दिली। यावरून मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवासी प्रल्हादवीर वय 75 वर्ष आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई प्रल्हादवीर वय 70 वर्ष या दोघाही पती पत्नीची नातेवाईकांनी हत्या करून 4 ऑगस्टच्या रविवारी रात्री अडाण धरणात फेकून दिल्याची कबुली आरोपीने दिल्यानंतर आज सकाळी महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी मानोरा पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी अतुल उमाळे, अंकुश सदाफळे, मयूर सळेदार, सूरज ठाकूर, शेखर केवट, विष्णू केवट, गोपाल गिरे, सूरज ठाकूर, महेश वानखडे, निलेश खंडारे, ऋषिकेश तायडे, धीरज राऊत, हर्षल वानखडे, दत्ता मानेकर, गोविंदा डोके यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन रेस्क्यू बोटसह सकाळीच घटनास्थळावर पोहोचले आणि धरणात पुलाखाली अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केले। काहीच मिळून आले नाही। तेव्हा जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपली रेस्क्यू बोट धरणाकडे वळविली आणि सर्च ऑपरेशन चालू केले। तेव्हा घटनास्थळावरून 500 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला। सर्च ऑपरेशनमध्ये एपीआय प्रदीप अल्लापूरकर साहेब सोबत होते। यावेळी घटनास्थळावर कारंजा लाड एसडीपीओ प्रदीप पाडवे, मानोरा पोलीस ठाण्याचे पीआय प्रवीण शिंदे, एपीआय प्रदीप अल्लापूरकर, जमादार सुभाष महाजन, जमादार दिलीप चव्हाण, चालक श्रावण जाधव, पोकॉ ज्ञानेश्वर राऊत, सास इंझोरीचे अजय डोक आणि नातेवाईकांसह नागरिक हजर होते। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।